बाबासाहेब म्हटले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरं तर आपल्याला आता शिकण्यासाठी शिक्षण पद्धतीच्या विरोधातच संघटन उभं करून आपल्याला स्ट्रगल करावी लागणार आहे. आपण शिक्षण का घेतो? उद्याचे चांगले भारताचे नागरिक बनवण्यासाठी. हे झालं ऑफिशियल उत्तर. खरं तर खाजगीत आपण सगळेच मान्य करतो की मुलांना नोकऱ्या मिळाव्यात, स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, यासाठी शिक्षण महत्त्वाचं. पण आजची जी आपली शिक्षण पद्धती आहे, एज्युकेशन सिस्टम आहे, ही दोन्ही गोष्ट साध्य करत नाही. आज शिक्षण पद्धतीचं एकच काम आहे, ते म्हणजे आहे त्या मुलांचं सॉर्टिंग करणं. म्हणजे कुठल्या मुलाला ए ग्रेड आहे, 90च्या वर मार्क आहेत, 80 पर्यंत आहेत, मध्य मार्की कोण आहेत आणि फेल होणारे कोण आहेत, एवढं फक्त सॉर्टिंग आपली शिक्षण पद्धती करते. बाबासाहेब म्हटले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. खरं तर आपल्याला आता शिकण्यासाठी शिक्षण पद्धतीच्या विरोधातच संघटन उभं करून आपल्याला स्ट्रगल करावी लागणार आहे. पुण्याला एकेकाळी विद्येचं माहेरघर म्हणायचे. असे अनेक प्रोफेशनल कॉलेजेस आपल्याकडे, आणि ती खूप मोठी थोर परंपरा आहे. पण आपण थोडं ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर जगभरातल्या 100 टॉपच्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये एखाद दुसरा नंबरच आपल्याला मिळतो, भारताला मिळतो, पुण्याला मिळतो. चांगले कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या विषयावर ते कामही करतायत, पण खूप याच्यापेक्षा जास्त आपल्याला करता आलं असतं. मी म्हणतोय फक्त IIT किंवा IIM किंवा एम्स नाही, पण एज्युकेशनल टेक्नॉलॉजी, एड्युटेक मधले ज्या स्टार्टअप्स आहेत, त्यातही आपण काही फार काम केलेलं दिसत नाही. एखादी $1 बिलियन कंपनी, एखादी युनिकॉर्न पुण्यातून झाली आहे, असंही बघायला मिळत नाही. त्यामुळे त्या रेसमध्ये आपण खूप मागे पडलोय. आणि ही रेस किती मोठी आहे माहिती आहे का? दरवर्षी तुम्हाला काय वाटतं, अंदाज बांधा, 1 मिनिटं वाटल्यास हे पॉज करा आणि उत्तर मनातल्या मनात म्हणा. दरवर्षी भारतीय पालक हे त्यांच्या मुलांना परदेशी पाठवून शिक्षण देण्यासाठी किती पैसा खर्च करत असतील? सगळे भारतीय टोटल मिळून काही हजार करोड, राईट? तो ॲक्च्युअल आकडा 19 मध्ये तो होता $37 बिलियन. 2022 मध्ये होता $47 बिलियन. आणि तो आता पुढच्या वर्षी 2025 पर्यंत जवळजवळ $70 बिलियन होणार आहे. म्हणजे साधारण 5.5 लाख करोड रुपये हे भारतीय बाहेर पाठवतायत त्यांच्या मुलांसोबत. आता अनेक लोक देश सोडून का चाललेत, त्यांना परदेशात का स्थायिक व्हायचं, हा सगळा वेगळा विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. पण जर पुण्यासारख्या शहरात आपण त्या टॉप क्लास, हाय क्लास किंवा ग्लोबल लेवलचं क्वालिटीचं एक एज्युकेशन सिस्टम तयार केली, मोठमोठे कॉलेजेस आपण बनवले, त्या लेवलचं जर आपण शिक्षण दिलं, तर कदाचित उद्या परदेशातून मुलं, आणि फक्त आफ्रिकेतून किंवा बांगलादेश किंवा नेपाळमधून नाही, तर अगदी अमेरिकेतून सुद्धा मुलं, युरोपमधून इथं मुलं शिकायला येतील. असं नाही का करता येणार? एवढा सगळा पैसा खर्च होतोय 20 लाख भारतीय स्टुडंट्ससाठी. आणि हे फक्त श्रीमंतांची मुलं नाहीत बरं का. मिडल क्लास पालक सुद्धा 50-50 लाख रुपये कर्ज घेऊन मुलांना बाहेर पाठवतात. आता यातली काही मुलं परदेशात जायच्या ऐवजी पुण्यात आली तर, देशभरातली मुलं पुण्यात आली तर, आणि हे शक्य आहे, हे पुण्यात शक्य आहे कारण आपल्याला ती परंपरा ऑलरेडी आहे. पण मोठी स्वप्न बघण्याची गरज आहे. शिक्षणावर खूप बोलण्यासारखं आहे. मी सगळा रिसर्च माझ्या रिपोर्टमध्ये MH12चे 12 कसे वाजले आणि त्यावर उपाय म्हणजे पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स, यात सगळं नमूद केलेलं आहे. नक्की जाऊन बघा माझ्या वेबसाईटवर sangramkhopde.com. तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला कळवा. आणि या विषयावर जर तुम्ही तज्ज्ञ असाल किंवा तुमच्याकडे प्रश्न असतील, तुम्ही यातनं गेला असाल, तर मला तुम्हाला भेटायला आवडेल. मला नक्की तिथे बोलवा, कारण आपण एकच म्हणतोय, पुण्याचं बोला, पुण्याचं बोला. मी संग्राम खोपडे. जय हिंद, जय महाराष्ट्र.